हॅलो, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल आणि सध्या माझ्यासाठी जो काळ चालू आहे, तो परीक्षेचा काळ चालू आहे. सॉरी, पण 10वी मध्ये नाहीये माझी मुलगी, ती आहे 1ली मध्ये, फर्स्ट स्टँडर्डमध्ये. तर इथे तिचा आता एक्झाम्स 1-2 दिवसावर आलाय, तर तिला म्हटलं, "बाई, कर जरा तरी प्रॅक्टिस कर, जेणेकरून परीक्षेला चांगले मार्क्स आणशील किंवा परीक्षेला सगळं सोडवून तरी येशील." त्याच्यामुळे तिच्या कपाळावर अशा आठ्या पडलेल्या आहेत. तर त्याच्यानंतर मग म्हटलं, तिचा मूड आपण फ्रेश करूया. तर त्याच्यासाठी मी म्हटलं, आपण पास्ता बनवूया. महिन्यातनं एकदा दोनदा तिला तिच्यासाठी मी पास्ता बनवत असते. मॅगी मी नाहीच देत ऑलमोस्ट, पण पास्ता हा व्हीट पास्ता असल्यामुळे मी देते. तर झालं असं, की मला माझे लहानपणीचे दिवस आठवले, की जेव्हा आपण अभ्यास नाही करायचो, तर आई आपल्याला मॅगी, पास्ता, हॅम आणि टॅम नाही करून द्यायची. सरळ पाटीत धपाटे घालायची आणि अभ्यासाला बसवायची, की बस अभ्यासाला. पण आजकालची जनरेशन आणि आजकालची मुलं इतकी म्हणजे बोलतात ना फॉरवर्ड आहेत. खरं तर सुज्ञाच्या बाबतीत माझं असं कधी होत नाही. ती अभ्यास कर म्हटलं तर अभ्यास करायला बसते. पण कधी-कधी असतं ना मुलांचाही मूड असतो, खेळायला जावंसं वाटतं किंवा टीव्ही बघावासा वाटतो, काहीही म्हणजे. तर त्यासाठी मी तिचा मूड फ्रेश करण्यासाठी हा पास्ता इथे बनवलेला आहे. एकदम ईझी आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आहे ना कुठलेही व्हेजीस टाकून देऊ शकतो. जे मुलं आपली खात नाहीत त्या व्हेजीस. पण सध्या माझ्याकडे कांदा टोमॅटोच होता, तर कांदा टोमॅटो आणि इथे मी किसानची जी स्पायसी आणि स्वीट सॉस आहे ते वापरलेलं आहे. व्यवस्थित कांदा आणि त्याची ग्रेव्ही बनवली. त्याच्यामध्ये जो बॉईल केलेला जो पास्ता आहे तो घातला. पिझ्झा पास्ता सॉस घातला, जेणेकरून तो पिझ्झाचा टेस्ट पिझ्झा नाही सॉरी पास्ताचा टेस्ट यायला पाहिजे त्यासाठी. आणि मस्तपैकी परतून घेतला आणि वरतून चीज थोडंसं 1 क्यूब चीज आहे ते ग्रेट करून घातलं. तर कसं आहे हे तिला टिफिनसाठी पण झालं आणि तिचा मूड एक फ्रेश करायचा होता मला, तर त्याला घरीही थोडंसं खाण्यासाठी देऊ शकले मी. तर तुम्ही ते बघू शकता. तर काय-काय म्हणजे आपल्याला वाटतं की पास्ता म्हणजे जंक फूड आहे. ऑब्व्हियसली जंक फूड आहे. पण ठीक आहे, कधीतरी चालतं. 1 महिन्यातनं एकदा किंवा दोनदा. एकदमच दररोजचं डाळ, भात खाऊन मुलं कंटाळतात. तर थोडंसं चेंज म्हणून आपण हे देऊ शकतो आणि ह्याच्यात आपण हव्या त्या व्हेजीसही घालू शकतो. हे एक प्लस पॉइंट आहे. तर माझा पास्ता इथे रेडी आहे. सुज्ञाचा मूड टिक करण्यासाठी कसा झाला आहे नक्की सांगा. बाय बाय.